त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करूया। अध्यक्षांनी योग्य निर्णय दिलेला आहे, सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांनी मान्य केलेला आहे। तेव्हा जो काय निर्णय आहे त्यांना चॅलेंज करायचं, त्यांनी चॅलेंज करू द्या, त्या चॅलेंज आम्ही स्वीकारतो। मात्र हा ठीक आहे, ते का त्यांना काहीतरी बोलणं आहे, त्याच्याशिवाय त्यांचे कार्यकर्ते कसे काय थांबतील? जर आज ते काहीच जर बोलले नाही आमच्या विरोधात तर मग त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील का? राहिले ते पण येतील ना, पण ते उद्यापासून सुरू आहे। मात्र बरेच आहे, आकडा नाही सांगू शकत, पण बरेच आहे। आगे आगे क्या होता है देखो। थोडं आजचा दिवस जरा थोडासा सबुरीने त्यांना जरा थोडंसं रिलॅक्स होऊ द्या, कारण लय मोठा धक्का त्यांना बसलेला आहे। तरी त्यांना थोडी तसल्ली पण दिलेली आहे, अपात्र नाही केलं ते थोडीशी खंत आम्हाला राहिली, पण त्याची हरकत नाही आहे। त्याचं आता आम्ही मुख्यमंत्री, आमचे काही वरिष्ठ नेते, आम्ही सगळे मंडळी थोडंसं डिस्कस करतो आणि मग पुढे निर्णय करतो। याबद्दल मी काय सांगावं असं तुम्हाला वाटते? मला सांगा, मला तर आनंदच होणार, कारण जो काय आम्हाला त्यांनी वेगळ्या नजरेने पाहत होते विरोधक, त्यांना चपराक मिळालेली आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी आज अध्यक्षांनी करून टाकलेलं आहे। त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, हे मी मगाही सांगितलं ना, आत्ताही सांगतो। हे आम्ही अपेक्षित धरून चाललो होतो, त्याच्यामुळं एवढं काय फार मोठं मनावरती घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे। त्याला कायदा सुव्यवस्था पोलीस आहेत ते राखतील आणि त्याला अडचण होऊ देणार नाही आपल्या लोकांना, असं मला वाटतं। ऐसा कौन बोल रहे? ऐसा कौन बोल रहे? संजय राउत के तरफ आप लोग कितना ध्यान देना चाहिए, आपको पता है। उनको हर रात में एक सपना कोई न कोई आता है और वो सुबह अगर आपके सामने न बोले तो उनको दूसरे दिन नींद नहीं लगती। वो इस पूरे फैसले को लेकर सुप्रीम कोर्ट जाएंगे। देखो अभी वो किधर